नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं जाऊबाई गावाच्या न पाहिलेल्या मजा या भागात. मी तुम्हाला दाखवणार आहे जाऊबाई गावाची तुम्ही न पाहिलेली मजा. तर मंडळी, कुस्तीची तालीम झाली, मोहीम झाली, कुणाला मिळाला मान, कुणी दाखवलं आसमान, आणि या सगळ्यानंतर आमच्या पोरींच्या रंगल्या चर्चा. कोण हसलं, कोण हसता हसता रडलं. बघूया नेमकं काय काय घडलं. देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी ऑफ माय लाईफ. सगळी लोक असे बोलतात ना त्यांच्या लाईफमध्ये एक जिनी असते किंवा ते मम्मीची एकदम लाडकी असतात किंवा पापाची परी असतात. माझ्या लाईफमध्ये ना असा कोणच कॅरेक्टर नव्हता कधीही. माझे फर्स्ट शाळेचे फीस पण मीच पे केलं आहे. ओके, सेलिंग सोप्स अँड अगरबत्तीज फ्रॉम गोईंग डोर टू डोर. अँड देन आज जे पण मी आहे ना तर मी बोलते स्वतःला की मी स्वतःची लाईफची राणी आहे. आणि आय फील आय एम फॉर्च्युनेट इनफ टू गिव्ह माय सेल्फ दॅट लाईफस्टाईल विच एनी रिच डॅड वुड गिव्ह टू हिज डॉटर. आणि मी ती रिच डॉटर आहे माझे मम्मी पप्पांची. आणि मी त्यांचं सगळं स्वप्न जे ते त्यांच्या तरुण असताना नाही करू शकत बिकॉज दे हॅड टू ब्युटिफुल डॉटर्स ज्यांचे त्यांना एज्युकेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज होते, मी ते सगळं त्यांचं पूर्ण करण्याचा कोशिश करते. तर दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट मी जे मोस्ट ऑफ द पीपल ना माहीत नाही. सर आय होप यू गाईज कॅन से समथिंग ब्युटिफुल अबाउट यू गाईज. कारण की मी जेव्हा खूप लहान होती तेव्हा पहिले तर माझे आई वडील सेपरेट झाले, ज्याच्यामुळं मी 4 स्कूल बदलले. आणि ते सेपरेट झाल्यानंतर फायनली जेव्हा मी थोडी सेटल डाऊन व्हायला लागली विथ माय लाईफ तेव्हा एका फॅमिली फ्यूडमध्ये माय डॅड गॉट इंजर्ड सिरियसली. सो अगेन देयर वॉज नोबडी टू टेक केअर ऑफ मी. और मी ऑब्वियसली आय हॅड हाऊस हेल्प अँड ऑल दॅट, बट जे खरं प्रेम असतं ना ते फॅमिलीवरतून भेटतं, ते मला कधी मिळालंच नाही. तर आय बेसिकली मेड माय सेल्फ व्हेरी इंडिपेंडंट अँड स्ट्रॉंग. आणि त्याच्यामुळं असं कधी कधी लोकांना वाटत असेल की अरे ही कोणाशी एवढं बोलत नाही किंवा हिला कोणाची गरज नाही आहे हे ते. और काही लोकांना वाटत असेल की आय माइट कम ऑफ अ लिटल कोल्ड, बट आय एम ॲक्च्युली अ व्हेरी वॉर्म पर्सन ऑन द इनसाइड. इट्स जस्ट दॅट आय हॅव नेव्हर हॅड द राईट पीपल ऑन माय साईड. सो म्हणून द वे आय एम टुडे स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट, आय माइट नॉट ॲक्च्युली आय डोंट रिअली नीड एनी वन. द रिझन आय एम लाईक दिस इज कारण की मी खूप गोष्टी बघितल्या माझ्या आयुष्यामध्ये. आणि आफ्टर माय फादर्स थिंग हॅपन्ड अगेन माय फॅमिली हॅड टू सॉर्ट ऑफ गेट बॅक टुगेदर, बट ऑल द फोकस शिफ्टेड ऑन माय फादर. सो दॅट वॉज, तर कधी कोणी माझ्यासाठी नव्हतंच. आणि आत्ता पण मला वाटत नाही माझ्यासाठी कोणी आहे, पण मी तुम्हाला सांगते की मी अशी का आहे, कारण की मी आयुष्यभर हेच बघितलं, एकटेपणा. सो दॅट इज वाय आय एम लाईक दिस. तुला असं वाटत असेल आता सध्या, पण असं नको विचार कर. ऍक्च्युली व्हेरी स्वीट, व्हेरी ब्युटिफुल. I was grown up into a family where जॉईंट फॅमिली बोलू शकतो आम्ही. आजी आजोबा काका काकू असे आम्ही एकत्र राहायचो. आणि लहानपणापासूनच मी त्यांच्यासोबत जी माझी भीती आहे जे तुम्हाला माहिती आहे, मी एकटी कधीच झोपली नाही, कारण की माझे भाऊ बहीण आम्ही एकत्र झोपायचो. आमचा एक असा बंक बेड होता. प्रिव्हिलेज लक्झरी लाईफ होती, बट मला नाही माहीत होतं ते सो कॉल्ड बोलतात ना पैशांसाठी नातं तुटते. मला वाटलं नव्हतं की आमच्या घरात असं काही असणार. आणि मला वाटलं नव्हतं हे कधी होईल. माझे वडील पप्पा एव्हरी टाईम बॅक फेस असले, म्हणजे फ्रंट पिक्चर पे कुछ और चल रहा आहे आणि बॅक स्टेजवरचे लोक वेगळे असतात. तर तसंच झालं काहीतरी आणि फ्रंट पेजचा माणूसनी बाजी मारली आणि माझे पप्पा हॅड नथिंग. एक मोमेंट आला की ॲट द एज ऑफ पप्पा इज 48 आणि तो माणूस आम्हाला सांगतो की तुम्हाला घर सोडून जायला लागेल.
आणि मम्मा स्टार्टेड अर्निंग. मम्माला स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं तर मम्मानी केलं. बट ॲट दॅट पॉईंट कुठे ना कुठे बोलतात ना, कुठे तर त्याला हर्ट झालं आहे ही गोष्ट. आणि माझे पप्पा पहिली फॉरेन ट्रिप मारून आलेले बिकॉज ऑफ मम्मा. तर ते झालं असेल कदाचित आणि ते त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये गेलं. आणि being into a family, giant family of 9 people, and suddenly he's saying you guys have to leave the house. Because luckily माझ्यामध्ये काय आलं माहिती नाही आणि मी डॅडीला कन्व्हिन्स केलं. डॅडी कन्व्हिन्स होता, ही इज व्हेरी गुड ॲट कन्व्हिन्सिंग. तर डॅडी इज लाईक चालेल आम्ही निघून जाऊ, सोडून जाऊ. आणि आमच्याकडे काही बॅकअप नाही. आणि त्या माणसाने आम्हाला लोन्स दिले लिटरली डोक्यावर. आणि आम्ही फेडतोय ते. आणि आम्ही यावर्षी लकीली बाय गॉड्स ग्रेस आम्ही आमचं घर सोडू शकलोय. लाईक मला आत्ताच्या आत्ता कॅश हवी आहे. माय मम्मा सोल्ड हर गोल्ड टू गेट दॅट. ही सिम्पथीची स्टोरी नाही आहे, बस ही माझी रिअल लाईफ आहे. आणि मग त्या मोमेंटला मला स्ट्रॉंग करायचं होतं. तर पप्पा, माझी मैत्रीण, तिचे पप्पा उभे राहिले. लिटरली त्या काकांनी असं बोललं की माझी गाडी विक आणि तुला पैसे देतो. ते त्या मोमेंटला जे लोक उभे राहतात ना आपल्यासोबत ते कळते. दॅट इज अ जेम पीपल जे आम्ही कमवले. आणि नात्यातले कोण उभं नाही राहिलं तेव्हा कळलं नात्यातले कोण उभं नाही राहत, आपल्यासाठी कोण नाही आहे तेव्हा. आणि त्या मोमेंटला जेव्हा आम्ही तिघं उभे बसलो आहे, मी डिसाईड केलं की ॲट एनी कॉस्ट आय वॉन्ट. होतं यार. आणि आज आम्ही जे पण आम्ही 3 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स त्या घरात राहतोय. तिघांची डिफरंट लाईफ आहे. हे शोचं तर एकच पर्पज आहे की मला पप्पाला दाखवायचं की मी गावात राहू शकते, तुमची लाडकी मुलगी राहू शकते या गावात. तू सांग यार माझी फनी स्टोरी सांगू. तर एके वेळेलाच ना मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत होती आणि मला उतरायचं होतं दादर स्टेशनला फॉर सम वर्क. ठीक आहे. आणि त्या दिवशी मी तिकीट नाही घेतलं. रिव्हील्ड गाईज, रिव्हील्ड. ठीक आहे. आणि मी नाही का जेव्हा तिकीट नाही घेत ना तेव्हा मी खूप प्रे करते की अरे TC नको. आणि कधी कधी ना असं होते की नाही चल TC नाही असणार आहे. तर काय झालं ना दादरपर्यंत आय वॉज लाईक प्रेइंग की चल TC नको. आणि मी इकडे आणि मी आंधळी, मला लेन्स लावल्याशिवाय किंवा चष्मा लावल्याशिवाय मला काहीच दिसत नाही. मी मस्त अशी चलो दादर आला, उतरली. मी या साईडला अशी उतरली. मी राईटला बघितलं तिकडे एक TC. ठीक आहे. मी लेफ्टला बघितलं तिकडे पण TC. आणि दोन्ही TC माझ्या जवळ येत आहे. आणि मी राईट लेफ्ट कुठे जाऊ. आणि मला काहीच ऑप्शन नाही दिसलं. आणि माझ्यासमोर तीच माझी ट्रेन होती. तर मी बोलली राईट पण आहे, लेफ्ट पण आहे, इकडे पण नाही जाणार, तिकडे पण नाही जाणार. मग मी त्या ट्रेनमध्ये परत चढली. आणि मी कुठे चढली? हँडिकॅपच्या डब्यात. मी हँडिकॅपच्या डब्यात चढली आणि त्याच्यात पण TC. लाईक मी तर नॉर्मल दिसते, मी मस्त ड्रेस वगैरे घालून आहे. आणि हँडिकॅपच्या डब्यात मी कसं प्रिटेंड करू की मी ॲक्च्युली पाहिजे. मला असं म्हणजे मी माझ्या डोक्यात कधी आलं नाही. ठीक आहे. आणि मग तो TC मला असं वर खाली बघत की हिला काय झालंय, ही का चढली अशी. वर खाली बघत. मग मी असं ॲक्टिंग केला
दिस गर्ल. मग मी असं मुख्य होण्याचा प्रयत्न केला. मग त्याला कळलं, ऍक्च्युली त्याला कळलं की मी नाटक वगैरे करत आहे. मग मी असं आहे की आणि त्या दिवशी ते ट्रेन लिटरली दादर ते चर्चगेट कुठेच नाही थांबणार होती, कारण ती सुपरफास्ट ट्रेन होती. विचार केला की आता मी पूर्ण दादर ते चर्चगेट असं पप्पांचा फोन येते. पप्पा बोलले रे काय मला बोलायचं होतं की मी पोहोचत मला काही कळत नव्हतं. मग त्यानंतर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहीत आहे चर्चगेट स्टेशनवर TC राहतातच. यू कांट फूल चर्चगेटचे TC वाल्या लोकांना. तर त्या TC जे मी हँडिकॅपच्या याच्यात होती त्या TCला कळलं की मी नाटक करत आहे. मग तो माझ्या बाजूला जाऊन उभा राहिला असा होती की काय आता कोणती ॲक्टिंग करू मी. मग तो बोलते मॅडम, म्हणजे चर्चगेट आला ना तर ही वॉज लाईक मॅडम. तो त्याला असं वाटलं की चल ही मुकी असणार, तिला बोलता नाही येत, तर त्यांनी पण असा इशारा केला की मॅडम उतरा. मग तो बोलते तो लाईक ओके. मग मी अशी चालत गेली आणि आता मी म्हणजे ह्या TCनी मला चर्चगेटच्या मेन TCला त्यांच्याकडे मला जायचं होतं. तर त्यांनी म्हटलं की चलो आप आगे वाले TC से मैं मिलवाता हूँ आपको चर्चगेट के मेन TC से. तर मी कसं केलं माहीत आहे, असं मी अशी उभी होती आणि समोर असे 3 TC होते आणि हा TC ज्यांनी मला घेतलं होतं त्याच्यासमोर तुम्ही मुख्य होण्याची ॲक्टिंग करत होती की असं केलं काहीतरी. तर मग हे समोरचे TC बोलतात की मैडम देखो आप अगर बात नहीं कर सकते ना आपके पास फिर भी टिकट होना चाहिए बिकॉज आप हैंडीकैप नहीं हो. तो बोला हाँ बात तो बरोबर आहे. मी काय वेगळंच केलं, मला हे नाही करायला पाहिजे होतं, मला काय वेगळंच करायला पाहिजे होतं. तो मी बोलली काय करू आता. मग मी असं मग मी त्याला अशी ऍक्टिंग केली की माझा पाय तुटलाय आणि मी मुकीवर आहे आणि कळलं की ही फुल ड्रामेबाज आहे. आणि लकीली तर काय झालं, मग मी बोलली अरे सॉरी सर सॉरी चुकून मला जमलं नाही, ऍक्च्युली मला याची ऍक्टिंग करायची होती पण याचं ऍक्टिंग निघालं. आणि मग मी बोलली कन्फेस भी कर दिया. डोंट ट्राय एनीवे. 700 रुपये तुझ्याकडे. थोडीशी स्कॅरी स्टोरी आहे, पण मी खूप लहान होते. मी बेअरली 2-3 वर्षाची असेन आणि आईने मला मार्केटमध्ये नेलं होतं आणि मी तोवर म्हणजे ऑब्व्हियसली थोडंफार चालत तर होती डेफिनेटली. आणि आई थोडी अशी बिझी झाली, थोडीशी गर्दी होती आणि आई जे काही खरेदी करत होती त्याच्यात थोडी बिझी झाली त्याच्यामध्ये सिलेक्ट करायला. दिस वॉज लाईक नॉट अ सुपर मार्केट वगैरे असं नव्हतं, नॉर्मल जे बाजार होता म्हणजे. आणि आईने त्यामुळे मला खाली जरा वेळ असं धरलेलं. अँड देन आई बिझी झाली आणि थोड्या वेळाने आईला असं लक्षात आलं की माझा हात नाही आहे आईच्या हातात. आणि बघते तर मी ऑपोजिट साईडला उभी होते आणि एक बाई होती जिने असं जे राजस्थानी बायका असतात ना तसे कपडे घातलेले, बट इट वॉज कम्प्लिटली ब्लॅक, पूर्ण काळे कपडे होते आणि तिने माझा हात धरलेला. आणि इट वॉज ओनली म्हणजे एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड, एकदम 5 पण मिनटं नाही म्हणता येईल, 1 मिनटाचा फरक असेल. तिला पटकन रिअलाईज झालं की अरे वैष्णवीचा हात नाही आहे माझ्या हातात. आणि मी ऑपोजिट साईडला होते आणि त्या साईडला त्या बाईनी माझा हात त्या बाईनी धरलेला आणि नुसता धरला नव्हता तर शी वॉज तर असा धरलेला सपोज त्या बाईंनी माझा हात आणि ती असं काहीतरी करत होती. आणि आय डोंट नो एक्झॅक्टली, आईला अजून असं वाटतं की इधर मी त्या दिवशी किडनॅप झाले असते. ऑलमोस्ट मी किडनॅप होता वाचले,
किंवा आय डोंट नो त्या बाईचं इंटेन्शन काय होतं, पण बाय द टाईम माझी आई त्या साईडला गेली पटकन धरायला, त्या गर्दीतून पटकन ती बाई गायब झाली. लिटरली गायब झाली. सो असं पण नाही आहे की माझ्या आईला लक्षात आहे, कारण का फेस कवर्ड होता, बिकॉज राजस्थानी बायकांनी घुंगट घेतलेला असतो. सो त्यांचा फेस कवर्ड होता. आणि मला ही गोष्ट ऑब्व्हियसली आईनी सांगितली, म्हणजे मला लक्षात आहे थोडीफार, बट आईनी प्रॉपरली डिस्क्राईब केली मी थोडी मोठी झाल्यावरती की तू किडनॅप होता वाचली आहेस लहान असताना म्हणून. सो टू बी ऑनेस्ट लाईक आता तुमच्याबरोबर मी आता इथे बसली आहे, तर मला असं आठवलं पटकन की यार मी जर त्यावेळी किडनॅप झाले असते, आय डोंट नो, मी राजस्थानमध्ये कुठेतरी काहीतरी सिमिलर इन्सिडेंट झाले विचित्र, आणि मी तर किडनॅप झाले पण. Oh God. तर आम्ही दोन्ही सिस्टर्स आहोत आणि आमच्यामध्ये ना 1 इयरचा एक डिफरन्स आहे. तर माझी मम्मी एक लहान बाळ इकडे आणि एक मी हातात अशी होते. तर माझी मम्मी आहे ना खालती गेली दूध आणायला आणि वी आर टू यंग. तर माझी मम्मी आम्हाला घरात सोडून पण जाऊ नाही शकत आणि कोणीच नव्हतं आमचं लक्ष देण्यासाठी. तर माझी मम्मी नेली मला खालती आणि सिमिलर मम्मीसारखे कपडे ड्रेस घालून अजून एक बाई आली त्याच शॉपमध्ये. आणि मम्मी आणि अशी ऑर्डर देते दुकानवाल्याला की हे पाहिजे ते पाहिजे, आणि माझा हात मम्मीने सोडला आणि ती बाई मला नेऊन गेली. आणि आमच्या घराचे नेबर्सनी मला बघितलं आणि त्याने येऊन मम्मीला बोलले की तुमची मुलगी तिकडे कोणतरी बाईबरोबर जाते. आणि मम्मी लाईक पासून अशी एकदम वेडी मस्तीखोर. तर मला तर काहीच कळलं नाही की मी किडनॅप झालेले 3 तासासाठी. बट मला हे सांग, ती राजस्थानी बाई जी होती, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे की अशा बायका म्हणजे काय, ती जादू टोनावाले टाईप असू शकतात. सी आय रिअली डोंट नो, बिकॉज मी एवढी छोटी होती की मला काही समज नव्हती त्या वयात. पण मला एक्झॅक्टली ती जे काही करत होती असू शकतं तिचं इंटेन्शन नाही माहिती, बट ऑब्व्हियसली समथिंग इट वॉज रिलेटेड टू किडनॅपिंग चिल्ड्रन. लहान मुलांना किडनॅप करून नेतात बरेचदा, किंवा कधी कधी म्हणजे मला असं सांगायचं नाही पण सॅक्रिफाईस वगैरे पण होतो लहान मुलांचा. लेट मी टेल यू दॅट. सो तशी खूप काळजी घ्यावी लागते. आणि मला हे पण बरं असं वेगळं वाटतं की यार आपल्या सगळ्यांमध्ये असं खूप सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे इवन माझं पण बालपण आणि म्हणजे फायनान्शियली नाही म्हणता येणार, बट येस इमोशनल लेवलमध्ये खूप डिफिकल्ट होतं. बट त्याविषयी मला जास्त खोलात नाही घुसायचं आहे. सो लास्ट इयरचंच हे स्टोरी आहे. आय गेस यू ऑल नो बाय नाव की मी थोडी इमोशनल आहे वेन इट कम्स टू माय फ्रेंड्स और माय फॅमिली. फ्रेंड्स तर माझ्याकडे एवढे नाही आहेत, बट देर वॉज अ टाईम वेन आय यूज टू हॅव लाईक 2 ऑफ माय रिअली क्लोज फ्रेंड्स. सो लास्ट इयर माझा बर्थडे झाला. माय बर्थ इज ऑन 31st मार्च. आणि मी त्या दिवशी विचार केला की म्हणजे सगळ्यांना बिर्याणी वगैरे वाटेन. सो आय हॅव दिस हॅबिट की नेहमी स्टेशनच्या लोकांना मी जाऊन बिर्याणी वाटते स्वतः बनवून. अँड इट्स लाईक आय डू दिस ॲटलीस्ट वन्स इन एव्हरी 2-3 months. म्हणजे ते असतं, म्हणजे आय फील गुड आफ्टर डुईंग दॅट. नेक्स्ट मॉर्निंग आय गेट अ कॉल फ्रॉम मॉम की माझ्या पप्पांचा ॲक्सिडेंट झालं आहे, डोक्याला लागलं आहे आणि खूप ब्लिडिंग होते अँड आय डोंट नो वेदर डॅड इज ओके ऑर नॉट. आणि काय परिस्थिती आहे काहीच माहिती नाही आहे. आणि जेव्हा माणसाला डोक्याला लागतं तेव्हा यू नो द पर्सन इज अंडर ऑब्झर्वेशन. आणि यू नेवर नो काय ब्रेनचा इश्यूज असू शकतात किंवा हां यू नेवर नो की लाईफ वूड बी ॲट रिस्क किंवा कुठले डिफरंट मेंटल इश्यूज पण होऊ शकतात. दिस गर्ल स्टार्ट्स येलिंग ॲट मी लाईक क्रेझी. शी इज लाईक हाऊ कॅन यू बी सो डम, फोनचं चार्जिंग कसं बंद करू शकतेस. आणि इमॅजिन शी इज सेईंग दीज क्रूअल थिंग्स while my dad is hospitalized. I don't know whether he's feeling okay or not. Even though I don't have a very good relation with him, he is my father. आणि मी माझ्या फॅमिली आणि जे पण माझे फ्रेंड्स असतात मी खूप जपते त्यांना. सो मी आणि माझा स्पेशल पर्सन वी वेंट
कसं वाटलं तुम्हाला न पाहिलेली मज्जा बघून? अशीच मजा तुम्हाला रोज येणार आहे. त्यासाठी न चुकता बघत राहा जाऊबाई गावाची न पाहिलेली मज्जा.